कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? असेच मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या कोकणातल्या रीतिरूढी, परंपरा, सण उत्सव आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आजचा व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे। आपल्या मालवण तालुक्यातील कांदगाव येथील श्रीदेव रामेश्वर आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे। हा गोड सोहळा या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या व्हिडिओद्वारे तुम्ही या सोहळ्यामध्ये सामील व्हावं अशीच आमची इच्छा आहे। या चांगल्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो। 2 दिवसाचा सोहळा आहे, 1 दिवसच आपल्याला शूट करायला मिळेल। तर जेवढं काही जास्तीत जास्त दाखवता येईल तो आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार, मी उदय राणे, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष। आजचा जो हा सोहळा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवात झालेला सोहळा आहे। आता तो दर 3 वर्षांनी हा सोहळा संपन्न होतो। तर हा सोहळा ह्या कारणासाठी केला जातो की शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणात आले त्यावेळेस त्यांनी इकडे कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला उभारण्याचं ठरवलं। त्यावेळेस त्यांचा तो काय किल्ल्याचा दगड टिकत नव्हता, त्यामुळे शिवाजी महाराज चिंतातूर झाले आणि एकदा रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की माझ्या किल्ल्याच्या उत्तरेस माझं शिवलिंग आहे, तिथे जाऊन त्याच्यावर घुमट बांध आणि नंतर किल्ल्याला सुरुवात कर। त्याप्रमाणे महाराज आपल्या कारागिरांसहित कांदळगाव येथे आले व त्यांनी तिथे त्या शिवलिंगाची पूजा अर्चा करून तिथे एकाच दिवसात घुमट उभा केला व त्याची आठवण म्हणून त्या घुमटासमोर एक वटवृक्षाचं झाड लावलं। आजही ते वटवृक्षाचं झाड दिमाखात डोलात उभं आहे। आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं काम चालू केलं व ते काम पूर्णत्वास नेलं। किल्ल्यावर इकडे 3 वर्षाची भेटीची परंपरा असल्यामुळे किल्ल्यावर येतात। त्यानंतर दांडेश्वर या ठिकाणी प्रथम जोशीमाठ येथे येतात व तिथून किल्ल्यावर निघतात। त्यानंतर दांडेश्वर या ठिकाणी जाऊन मौनीनाथ मंदिर येथे विसर्जन होतं, मेढा मौनीनाथ मंदिर। आणि दुसऱ्या दिवशी मग तिथनं सुरुवात होऊन कुशेवाडा येथे प्रयाण होतं। कुशेवाड्यातनं पूजा संपन्न झाली की रामेश्वर मालवण बाजारपेठ येथे येतात व तिथे दुपारी महाप्रसाद होऊन तिथल्या भाविकांना आशीर्वचन देऊन संध्याकाळी 4 वाजता तिथनं कांदळगावी जायला निघतात व रात्री कांदळगावमध्ये साधारण 2 वाजेपर्यंत जाऊन रामेश्वर मंदिरात पोचतात व तिथे विसर्जन होतं।
तर आपल्या बरोबर अजय दादा आहेत. अजय दादा, हा जो आता पुढे एकच देव पुढे चालतोय तरंग घेऊन, तर तो कुठला देव आहे आणि त्याचं पुढे जाण्याचं कारण काय आहे? हा जो देव आहे याला गांगेश्वर म्हणतात. आणि हा ज्यावेळी प्रत्येक वेळी आमचा राजा रामेश्वर ज्यावेळी स्वारी जाते, डाळ्यापासून दे किंवा या ठिकाणी किल्ला स्वारी असून त्यावेळी पुढे ह्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्या साफ करण्यासाठी हा इथून पुढे खापरेश्वराजवळ जाणार. तिथे गारण घालून भक्ष्य दिला जातो. त्याच्यानंतर 12-5 मांड आहे तरवळात मित्रांच्या तिथे जाऊन परत गारणा होणार आणि तिथून परत पुन्हा तो तसाच माघारी येणार गेल्या मार्गाने. आणि खडवण नाक्यावर ज्यावेळी रामेश्वराला हुकूम देणार त्यावेळीच रामेश्वर पुढे जाणार आहे. अशा प्रकारे ही पुढे त्याची वाट साफ करायची त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे तो आपल्या जबाबदारीने आता पुढे गेलेला आहे. नमस्कार. तर आज आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे त्रैवार्षिक जो काही किल्ला भेट सोहळा आहे त्या सोहळ्यानिमित्त आज आपण इथे ओझर या ठिकाणी सगळे ब्रह्मवृंद कांदळगाव मालवणवासीय जमलेले आहेत आणि त्या इथे आता आगमन होणार आहे देवतांचं. तर त्या ठिकाणी आपण त्या देवांचं आणि जे का मंडनासहित येणार आहेत त्या सर्वांचं स्वागत करणार आहोत. स्वागत झाल्यानंतर आमच्या सर्व ब्रह्मवृंदांतर्फे इथे प्रसाद शिरा वाटप होणार आहे. तर तो सगळ्यांनी त्याचा प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. मी सगळ्यांनी स्वागताला इथे आमच्याबरोबर सर्व मंडळींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची अशी मी विनंती करतो. आपलं हे ओझर जंक्शन आहे किंवा ओझर नाका आहे. या ठिकाणी थोड्या वेळ पालखी इथे थांबणार आहे, जास्त वेळ नाही. पण इथे जे नागरिक आहेत, भाविक आहेत, ते या ठिकाणी येऊन तरंगांच्या किंवा पालखीच्या पाया पडतात आणि मग पुढे थोड्या वेळाने पालखी किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करेल. नमस्कार, मी मंगेश चव्हाण, खडवण नाका. इथे 3 वर्षाने रामेश्वरची किल्ला भेट होते. त्या भेटीच्या अनुसाराने हे आम्ही खडवण नाका मित्रमंडळ यांच्या थ्रू एक खाद्यपदार्थ ठेवलेला आहे. अच्छा, म्हणजे हे कोळंबमधले जो हा खडवण नाका आहे, हा परिसर आहे, इथलेच तुम्ही सगळे रहिवासी आहात आणि ही सगळी मित्रमंडळी इकडलेच आहेत. आणि तुम्ही जे रयत येते किंवा जे ग्रामस्थ आहेत जे पालखी बरोबर येतात त्यांच्या अल्पोपहाराची सोय तुम्ही दरवर्षी करता. तर याच्यामध्ये काय काय आपण देतो अल्पोपहारामध्ये? आमच्या याच्याप्रमाणे पोहे समोसे दिले आहेत. अच्छा, यावर्षी पोहे समोसे आणि पाण्याची सेवा तुम्ही पुरवली आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. ऐतिहासिक त्रैवार्षिक पारंपरिक श्रीदेव रामेश्वर कांदळगाव यांचा सिंधुदुर्ग किल्ला भेट
आज या ठिकाणी संपन्न होत आहे। श्री गोपाळकृष्ण मंदिर कोळंभटवाडी समस्त ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही त्यांना या ठिकाणी थंडाची व्यवस्था केलेली आहे। सर्व ठिकाणी गावोगावी ग्रामस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना थंडाची व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। हा ऐतिहासिक सोहळा आहे, पारंपरिक चालू आहे, ज्यामुळे या सिंधुदुर्ग किल्ल्याची भरभराट श्रीदेव रामेश्वर आपल्या पंचतत्वांसह जात असताना सर्व गावांची भरभराट होते आणि जो काय क्लेश असतो तो परिपार होतो आणि सर्वांचा सुखी ठेवण्यासाठी ही एक ऐतिहासिक भेट सोहळा संपन्न होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रामेश्वर। तर ग्रामपंचायत एरियापासून आता आपण हा ब्रिज क्रॉस करून सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे, म्हणजे मालवण शहर विभागामध्ये पालखी पोचलेली आहे। आता तिथून सरळ धुरीवाडा करून ही बंदर जेटीकडे प्रस्थान करेल। आपण मालवण शहरातल्या फौकांडा पिंपळ येथे आलेलो आहे। माझ्या मागे जे आहे ते फौकांडा पिंपळ आहे आणि येथील स्थानिक मंडळाने आलेल्या रहितेसाठी म्हणजेच ग्रामस्थांसाठी थंडगार सरबत आणि समोसा अशी एक न्याहारी ठेवलेली आहे। मित्रांनो, बरेच राजकीय पक्ष असतील, मित्रमंडळ असतील, हे सगळेजण खरंच या सगळ्यांना सहकार्य करत आहेत। थंडा पुरवून, थंडगार सरबत पुरवून आलेले जे ग्रामस्थ आहेत ते दमलेले असतात, उपाशी असतात, तर त्यांना हा अल्पोपहार दिला जातो। सो या सगळ्या मंडळांना बिग थम्स अप। तर आता आपण जोशीमानकडे आलेलो आहोत आणि आलेल्या या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळे ओळीतनं या प्रसादाचा लाभ घेत आहेत। या ठिकाणी जे भाविक येतात ते पालखीबरोबर चालून थकलेले दमलेले असतात, तर त्यांच्यासाठी ही जी उपाययोजना व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। त्या ठिकाणी बैठक व्यवस्था, खुर्च्या लावलेल्या आहेत। इथे आपल्याला
व्यवस्थित जेवण वाढलं जातं. शिरा देखील आहे, खिचडी आहे, तर आणि त्याच्याबरोबर गूळ पण आहे. इकडे दमलेल्या तहान तुम्हाला जेव्हा तहान लागते किंवा हे लागते तेव्हा ते गूळ खाल्लं जातं. पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. सो या सगळ्या लोकांसाठी बिग थम्स अप. नमस्कार, माझं नाव रणजित कोरप, ग्रामपंचायत कांदेगाव सरपंच. आज श्रीदेव रामेश्वर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेचा त्रैवार्षिक भेट सोहळा मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात मालवण ते कांदेगावपर्यंत साजरा होत आहे. आज ही पालखी जोशीमाडमध्ये उपस्थित झालेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मानकरी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचे कांदळगाव सरपंच या नात्याने प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्याने आम्हाला थोडं हस्ते मदत केलेली आहे व सर्व प्रकारचे मदत केलेली आहे त्यांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम याही पुढे पूर्ण व्यवस्थित पार पडू नये रामेश्वर मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राम. तर या होड्यांच्या मागे श्री किल्ले सिंधुदुर्ग तुम्हाला दिसतच असेल. किल्ल्यावर जाण्यासाठी जी होडी व्यवस्था असते ती या ठिकाणी या होड्या आहेत सगळ्या. आणि मोफत सेवा या संघटनेने पुरवलेली आहे. हे जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना या बंदर जेटीपासून ते किल्ल्यावर नेईपर्यंत आणि किल्ल्यावरनं पुन्हा इथे आणून सोडण्याची पूर्णपणे व्यवस्था मोफत केलेली आहे. त्याबद्दल बिग थम्स अप. किल्ला ही जी होडी सेवा संघ आहे त्यांच्यासाठी. आणि सर्व भाविक मोफत आज किल्ल्यावर जाऊ शकतात. एरवी किल्ल्यावर जायला तिकीट आहे तुम्हाला, पण आजच्या तारखेला ही सेवा मोफत दिली जाते. आणि किल्ल्यावर 1-2 तास तुम्ही आजच्या दिवशी फिरू शकता. जर पुन्हा 3 वर्षाने जर तुम्हाला योग आला तर नक्की या, म्हणजे तुम्हाला किल्ला देखील व्यवस्थित फिरता येईल आणि या सगळ्या आनंद सोहळ्यात तुम्हाला सहभागी होता येईल. तर आता किल्ल्यावर प्रस्थान करण्यासाठी पालखी समुद्राजवळ आलेली आहे आणि या ठिकाणी अशी बोट व्यवस्था आहे. या बोटीतनं पालखी किल्ल्यावर जाणार आहे. बघा, आपल्याला चान्स मिळाला तर या बोटीतनं जायला मिळेल, नाहीतर मग आपल्याला त्या प्रवासी बोटीतनं जावं लागेल. तर या बोटीमध्ये पालखी आहे आणि देवस्वारी त्या होडीत आहेत. अशा 2 होड्या आहेत आणि काही जे भाविक आहेत किंवा ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांच्यासाठी आणखीन एक होडी आहे. अशा 3 होड्या आता किल्ल्यावर चालल्या आहेत. मित्रहो, माझ्या मागे आहे श्री शिवराजेश्वर मंदिर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं
मंदिर आहे। याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी श्रीदेव रामेश्वर या ठिकाणी येतात आणि आता त्यांचं प्रस्थान झालेलं आहे या मंदिरामध्ये। आता भेटीचा कार्यक्रम इथे आतमध्ये चालू आहे। आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कुठलंही फुटेज काढणं किंवा छायाचित्रण करण्यासाठी सक्त मनाई असल्यामुळे आपण या मंदिरापर्यंतच हा व्हिडिओ शूट केलेला आहे। आता पुढे इथून भवानी मातेच्या मंदिराला भेट देण्यात येईल, तर पुढची फुटेजेस तुम्हाला मिळतील। फक्त जे आतमध्ये भेटीचा कार्यक्रम आहे तो मी नक्कीच या सगळ्या सूचनांचं पालन करेन आणि त्याचं उल्लंघन करू नये म्हणून आपण इथपर्यंत थांबूया आणि मग पुढे भवानी मंदिर आणि पुढचा परतीचा प्रवास बघूया। मित्र, ही तटबंदी दिसते ही श्री किल्ले सिंधुदुर्गाची तटबंदी आहे। समोर हा किनारा दिसतोय, दांडी बीच, तारकर्ली बीच असं हे सगळं दिसतं आहे। मालवण समुद्र किनारा समोरच आहे आणि हे आहे भवानी मातेचं मंदिर। या ठिकाणी भेट देण्यासाठी श्रीदेव रामेश्वर येतो। आता हा भेटीगाठीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बोटीने किनाऱ्यावर जायचं आहे आणि दांडी विभागात असणाऱ्या या दांडेश्वर मंदिराला श्रीदेव रामेश्वर भेट देणार आहे। तर आता स्वारी किल्ल्यावरनं निघालेली आहे आणि आता आपण दांडेश्वर मंदिराकडे जाणार आहोत। पॉझिटिव्ह एनर्जी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये। सकाळपासून आम्ही शूट करतोय पण पुढं एक्झॉस्ट झाल्यासारखं किंवा थकवा असं वाटत नाही। खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो की या सगळ्या गोष्टी आपल्याला शूट करायला मिळतात। तशी जमिनीवर सिक्वेन्स असते त्याच पद्धतीने असतात। पुढच्या बोटीमध्ये वाजंत्री, मध्ये पालखी आणि मागच्या बोटीमध्ये वारीसूत्र। तर याच सिक्वेन्सने बोट आता प्रस्थान करते ती दांडेश्वर मंदिराकडे। या सगळ्या बाजूला दांडेश्वर मंदिर आहे, कोपऱ्यावर गर्दी दिसते तिथे आणि तिथून मग आपल्याला मौनीनाथ मंदिर मेढ्यामध्ये जायचं आहे। मित्रांनो, हे जे दांडेश्वराचं मंदिर आहे ना, हे बरोबर काटकोण्यामध्ये जर तुम्ही जर बघाल तर बरोबर कोपऱ्यावर आहे। काटकोण्यामध्ये म्हणण्यापेक्षा कोपऱ्यावर आहे। आता जो इकडून जो किनारा चालू होतो हा दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी आहे आणि इथून बरोबर अशी आलीत आणि हा काटकोण्यात इकडे गेलात तर मग या साईडला मालवणचा जो मेन बीच आहे किंवा जिथे आवार म्हणतात की जिथे लिलाव होतो तो बीच आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी जी जेटी आहे तो हा वाला बीच आहे आणि बरोबर या दोन्हीच्या कॉर्नरला हे दांडेश्वराचं मंदिर आहे। खूप मोठी जत्रा याची होते, आपल्या या जिल्ह्यातली शेवटची जत्रा म्हणायला हरकत नाही आणि खूप
चांगलं नियोजन या ठिकाणी या जत्रेचं केलं जातं। तर दांडेश्वराची भेट घेऊन आता पालखी मौनीनाथ मंदिराकडे प्रस्थान करते आहे। काळोख देखील झालेला आहे, बऱ्यापैकी काळोख झालेला आहे। माझ्याकडे लाईटची व्यवस्था नाही आहे, विसरलो, पण जेवढं दाखवता येईल तेवढं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न आपला नक्कीच असेल। तर आता आपण पालखी बरोबर मेढा मौनीनाथ मंदिरकडे निघूया। नमस्कार, माझं नाव गणेश कुशे, श्री मौनीनाथ मंदिरचा मी या ट्रस्टचा अध्यक्ष आहे। छत्रपती शिवरायांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यावेळी त्यांना अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणी येत असताना त्यांनी कांदळगावच्या रामेश्वराला साकडं घातलं आणि त्यानंतर त्यांनी असं वचन त्यावेळी दिलेलं होतं की हे जे तुझं रूप आहे ते मी चैतन्य दर माझ्या किल्ल्यावरती घेऊन येईन। आणि त्यावेळेपासून जी सुरू झालेली प्रथा आहे ती आज सगळ्यात सुरू आहे, अखंडितपणे सुरू आहे। त्या काळी कुशे आणि सापळे सावकार होते आणि त्या सावकारांनी किल्ला बांधताना मदत केलेली होती आणि त्यामुळे या ज्यावेळी ती सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पालखी येते ती पालखी या मंदिरामध्ये मौनीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये या मंदिराचं देखील एक मुख्य वैशिष्ट्य आहे, कारण छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु हे मौनी महाराज हे आहेत आणि त्यांना जेव्हा दक्षिण दिग्विजयाला ते निघाले होते त्यावेळी त्यांना मार्ग दाखविला होता आणि त्याचप्रमाणे जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये चारी बाजूने खारं पाणी आणि मध्ये जेव्हा गोड्या पाण्याची व्यवस्था का असा जेव्हा महाराजांनी प्रश्न केला तेव्हा मौनी महाराजांनी आपल्या पितळीच्या गंगाळामध्ये 3 दगड टाकून दाखवले आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी 3 विहिरी आहेत, गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, चारी बाजूने खारं पाणी असताना अशा प्रकारचं महात्म्य मौनी महाराजांचं होतं आणि त्यांचं मंदिर या ठिकाणी व्हावं ही छत्रपतींची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार त्यांनी हे मंदिर उभारलेलं होतं। मध्यंतरीच्या काळात ते भग्नावस्थेत होतं, परंतु त्याचा मंदिर ट्रस्टने त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। आज 12 वर्ष पूर्ण झाली आणि आज या ठिकाणी रामेश्वराची पालखी अखंडितपणे दर 3 वर्षांनी येते आणि त्यावेळी ती मुक्कामास या मंदिरामध्ये असते आणि आलेल्या सर्व भाविकांना मंदिर न्यास आणि इथलं बाळगोपाळ मंडळ यांच्या वतीने आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। ते आता सगळं सुरू आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन उद्या सकाळी ही पालखी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होईल। मित्रांनो, हा जो सोहळा पाहिला तो पहिल्या दिवशीचा होता। दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा मौनीनाथ मंदिर येथे झाल्यानंतर पालखी कुशेवाडा येथे मार्गस्थ होते। त्या ठिकाणी त्यांची पारंपरिक पद्धतीने भेट होते, आशीर्वचन घेतल्यानंतर पुढे मग ती रामेश्वर मांड बाजारपेठेत जाते, तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि 4 वाजता संध्याकाळी ती पुन्हा
रामेश्वर मंदिर कांदगाव येथे जाण्यासाठी प्रस्थान करते। तर असा हा संपूर्ण सोहळा होता। पहिल्या दिवशीचा सोहळा जास्तीत जास्त दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला। दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही, पण पुढील वर्षी किंवा या 3 वर्षानंतर दुसऱ्या दिवशीचा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपण नक्कीच बनवू, कारण काय हा जो सोहळा असतो हा पूर्ण दिवसाचा असतो। बऱ्याचशा फाईल्स तयार होतात, स्टोरेज नसतं आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे बाकीचं शूट होत नाही। तर मित्रांनो, जर काही दाखवायचं राहून गेलं असेल तर दिलगिरी आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो।